मित्रांनो, ज्यावेळी आपल्याकडे करायला काहीही नसतं त्यावेळी आपल्या डोक्यात वेगवेगळ्या प्रकारचे विचार येतात. काही कारण नसताना, काहीही गरज नसताना विनाकारण दिवसभर मोबाईल हातात धरून बसणे, त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज बघणे, पॉर्न बघणे, दिवसभर काहीही न करता फक्त बसून राहणे आणि मग कोणतंही काम आपल्याला सांगितलं गेलं की ते काम करायला आपल्याला कंटाळा येतो, आळस येतो आणि ज्यावेळी अचानक आपल्याला हे आठवतं की अरे मी तर काहीच करत नाही आहे, त्यावेळी आपली चिडचिड होते. पण ही गोष्टसुद्धा खरी आहे की असं कुणीही मुद्दाम जाणून बुजून वागत नाही. असंही काही नसतं की त्याने प्रयत्न केले नसतील, त्याने प्रयत्न केलेला असतो पण त्याला त्यात यश आलेलं नसतं आणि मग तो काहीही न करण्याचं ठरवतो. जर तुमच्यासोबतही असंच होत असेल ना, तर जास्त दुःखी होऊ नका, रडत बसू नका, कारण तुम्ही एकटे नाही आहात. असे बरेच जण आहेत जे या प्रॉब्लेमला फेस करताय. 18 ते 25 वर्षापर्यंतच्या बऱ्याचशा मुलांचा आज हाच प्रॉब्लेम आहे आणि यामध्ये मुलं खूप काही पावलं उचलतात. काही मुलं डिप्रेशनमध्ये जातात, काही मुलं तेच विचार करत असतात, काही मुलं व्यसनांच्या आहारी जातात आणि काही मुलं तर आत्महत्यासुद्धा करतात. आता हे सगळं काही जणांबरोबर का होतं, तर याच्यामागे युनिवर्सचा हात आहे. तो कसा, ते आपण एका छोट्याशा स्टोरीमधून समजून घेऊया. कदाचित ही गोष्ट तुम्ही कुठेतरी ऐकली असेल, पण या गोष्टीचा मोरल आणि हिचा जो शेवट आहे ना, तो वेगळा आहे. एक मुलगा जॉबसाठी इंटरव्ह्यू द्यायला जातो. तिथे त्याला विचारलं जातं इंटरव्ह्यू घेता की तुझा ईमेल ID मला सांग, ज्याच्यावर जर तुला जॉब लागला तर तुझं जॉबचं लेटर पाठवलं जाईल. तो मुलगा त्या इंटरव्ह्यूअरला म्हणतो की माझ्याकडे ईमेल अकाउंट नाही आहे. यावर तो इंटरव्ह्यू घेणारा म्हणतो की आजच्या जगात ज्याच्याकडे ईमेल ID नाही आहे तो किती मागे असेल आणि आम्ही अशा व्यक्तीला जॉब नाही देऊ शकत जो इतका मागे असेल, ज्याचं साधं ईमेल अकाउंट नसेल. हे आमच्या कंपनीसाठी ठीक नाही आहे आणि त्याचा अपमान करून त्याला तिथून काढून दिलं जातं. तो खूप दुःखी असतो, घरी जातो. घरी गेल्यावर त्याच्या डोक्यात विचार येतो की मी जर गावातून भाजीपाला आणून शहरात विकला तर, कारण काहीतरी तर मला करावंच लागेल. आणि त्याने त्याच्या कामाला सुरुवात केली. तो रोज गावातून भाजीपाला आणायचा आणि शहरात विकायला जायचा. तो खूप मेहनत करायला लागला. तो लोकांना चांगल्या भाज्या पुरवायला लागला. त्याचा धंदा वाढत जात होता. वेळेनुसार त्याच्याकडे पैसा वाढत गेला आणि त्यानुसार त्याने त्याच्या कामाला सुद्धा वाढवलं. तो त्याचं काम प्रामाणिकपणे करत राहिला आणि हळूहळू त्याचं काम इतकं वाढलं की त्याला बऱ्याचशा जणांना काम द्यावं लागलं. बरेचसे जण त्याच्या हाताखाली काम करायला लागले आणि काही वर्षांनी त्याने त्याचं स्वतःचं सुपर मार्केट खोललं. आणि एके दिवशी अचानक याचा इंटरव्ह्यूवर त्या सुपर मार्केटमध्ये आला. त्याने याला बघितलं की अरे, या सुपर मार्केटचा मालक हा आहे ज्याला मी जॉब द्यायला नकार दिला होता. तो इंटरव्ह्यूवर या मुलाकडे गेला. त्याने याला आश्चर्याने विचारलं की तुला तर साधा ईमेल ID सुरू करता येत नव्हता, मग तू हे एवढं मोठं सुपर मार्केट कसं उभं केलंस? त्यावर या मुलाने उत्तर दिलं की मला ईमेल ID खोलता येत नव्हता, म्हणूनच आज मी हे एवढं मोठं सुपर मार्केट खोलू शकलो. आणि कदाचित माझ्यासाठी तेच चांगलं होतं, नाहीतर आज मी तुमच्या ऑफिसमध्ये 20-25 हजाराची नोकरी करत राहिलो असतो. म्हणूनच मित्रांनो, ज्यावेळी तुमच्याकडे करायला काही जॉब नसेल, काम नसेल, त्यावेळी हार मानू नका. कदाचित या युनिवर्सचा तुमच्यासाठी काहीतरी वेगळा प्लॅन असेल. तुम्हाला फक्त पावलं उचलायचे आहेत, तुम्हाला फक्त सुरुवात करायची आहे. बघा, बऱ्याचशा अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्याला येत नाही, अजिबात येत नाही. पण काही अशासुद्धा गोष्टी असतात ज्यात आपण एक्सपर्ट असतो, ज्या आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने येतात. मग जी ही गोष्ट तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने येत असेल ना, मग ती कोणत्याही फील्डची असू द्या, त्या गोष्टीकडे वळा, ते काम निवडा. स्टार्टिंगला तुम्हाला थोडं कठीण नक्कीच जाईल, पण नंतर मात्र यात तुमचाच फायदा आहे. आणि आता जर तुमच्याकडे काही काम नसेल, तुम्ही रिकामे असाल, तर तसेच रिकामे बसून राहू नका. काहीतरी करण्याची सुरुवात करा. जोपर्यंत तुम्ही सुरुवात करणार नाही ना, तोपर्यंत तुम्ही पुढे जाणार नाही, तोपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाही. तुम्ही जिथे आहात तिथेच राहून जाल. तुम्ही लहानपणापासून काहीतरी स्वप्न तर बघितलंच असेल ना, त्या स्वप्नाकडे वळा. तुम्हाला जे हवं असेल ते सुरू करा. तुम्हाला जो कोणता जॉब मिळवायचा असेल, एखादा बिझनेस करायचा असेल, जे काही करायचं असेल त्यासाठी प्रयत्न करा. त्याबद्दल आधी अभ्यास करा. त्या फील्डच्या लोकांबरोबर संवाद साधा, त्यांच्याशी बोला, त्यांच्याकडून माहिती मिळवा, विश्वास ठेवा. या सगळ्या गोष्टी तुमच्या माइंडमध्ये एका जादूप्रमाणे काम करतील आणि तुम्हाला पुढे घेऊन जाण्यास मदत करतील. आणि ज्यावेळी तुम्ही खरोखर मनापासून प्रयत्न करणार ना, जे तुम्हाला हवं आहे ते मिळवण्यासाठी, तर हे पूर्ण युनिवर्स तुम्हाला ते मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल. लॉ ऑफ अट्रॅक्शन सगळ्यांनाच हा लॉ माहिती आहे आणि तो याप्रमाणे सुद्धा काम करतो. म्हणून जितकं होऊ शकेल तुमच्या स्वप्नांना मिळवण्यासाठी प्रयत्न करा. जरी आता तुमची परिस्थिती ठीक नसेल आणि त्यामुळे तुम्ही काही करू शकत नसाल,
तर त्यातून सुद्धा मार्ग काढा. प्रत्येक सिच्युएशनमधून मार्ग काढा आणि पुढे जात राहा. बघा, जर तुम्ही आज तुमच्या स्वप्नांसाठी काम नाही केलं ना, तर उद्या जाऊन तुम्हाला दुसऱ्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करावं लागेल. मग आता तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला काय निवडायचं आहे.